आज आपण करणार आहोत व्हेजिटेबल पुलाव मसाला। खूपच साधी, सोपी आणि झटपट बनवून तयार होणारी रेसिपी आहे। पुलाव करण्यासाठी मी ते 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलाय। आता हा तांदूळ स्वच्छ धुवून 20 मिनिटांसाठी पाण्यात आपण भिजत ठेवायचे। इथे मी 2 चमचे तेल टाकते, त्यामध्ये 2 चमचे तूप सुद्धा टाकणार आहे। तुम्हाला तूप नको असेल, नुसता तेलामध्ये पुलाव मसाला केलात तरी सुद्धा चालेल। तेल चांगला गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरा चांगला तेलामध्ये आपण परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये 2 उभे चिरून घेतलेले कांदा तेलामध्ये आपण चांगलं परतून घ्यायचे। कांदा तेलामध्ये चांगला परतल्याच्या नंतर आणि साईडने तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया हिरवं वाटण करताना मी यामध्ये आलं, लसूण, 3 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय। तुम्हाला हवं असल्यास 3 उभ्या मिरच्या मध्ये चीर पाडून टाकली तरी सुद्धा चालेल। आता हे वाटण त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण चांगलं परतून घ्यायचे। साईडने तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी टाकते काही सुके मसाल्यांमध्ये हिंग, 2 छोटे चमचे धना हळद, 2 मोठे चमचे पुलाव मसाला। इथे मी पुलाव मसाला टाकते, पण जर तुमच्याकडे पुलाव मसाला नसेल तर तुम्ही वरती सांगितलेले सगळे खडे मसाले टाकलेत तरी सुद्धा चालेल। मसाले आपण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत भाज्यांमध्ये अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फरसबी, अर्धी वाटी गाजर आणि 1 बटाटा मी इथे कापून टाकते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये पनीर टाकलात तरी सुद्धा चालेल। आता या सगळ्या भाज्या आपण मसाल्यांसोबत चांगलं परतून घेऊया। इथे आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। त्यामध्ये आता आपण पाणी टाकूयात। पाणी टाकताना ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते बरोबर त्याच वाटीने 4 वाट्या पाणी टाकायचे। इथे 4 वाट्याने वरती अर्धा म्हणजे 4.5 वाट्या मी इथे पाणी टाकते। आपण 2 वाट्या तांदूळ घेतले होते त्याच्यासाठी 4.5 वाट्या मी इथे पाणी टाकते। तुम्ही 2 वाट्यांसाठी 4 वाट्या पाणी टाकलात तरी सुद्धा चालेल। आणि ह्या पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये धुवून घेतलेले सगळे तांदूळ टाकायचे। इथे मी सगळे तांदूळ टाकून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। टाकल्यानंतर आपण गॅस मोठा करायचा आणि एक उकळी आल्याच्या नंतर त्यावरती झाकण ठेवून गॅस बारीक करून वाफ काढून घ्यायची। तुम्ही इथे बघा, मी एक वाफ काढल्यानंतर भात चेक करते, मला थोडासा हा भात कच्चा वाटतो म्हणून मी त्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतली। त्यानंतर तुम्ही इथे बघा, मस्त असा भात आपला शिजलेला आहे आणि अगदी मोकळा झालेला आहे। कुठेही त्या भाताचा तुकडा पडलेला नाही। त्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि 1 चमचा मी इथे साजूक तूपसुद्धा टाकते। तूप टाकल्याच्या नंतर वरती पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं आपण गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचे। हा पुलाव मसाला असाच खूप छान लागतं आणि त्यासोबत रायता असेल तर एकदमच मस्त। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।